नमस्कार, मी ॲडव्होकेट पूजा. आज आपण बघणार आहोत द भारतीय न्याय संहिता 2023 या ॲक्टबद्दल माहिती. आजचं जे आपलं सेशन असणार आहे हे इंट्रोडक्टरी पार्ट आहे. आजच्या या सेशनमध्ये आपण ओव्हरऑल ह्या पूर्ण ॲक्टबद्दल माहिती घेणार आहोत. एक संक्षिप्त स्वरूपामध्ये आपण ही माहिती बघणार आहोत आणि ह्याच्या पुढच्या सेशनमध्ये आपण डिटेलमध्ये प्रत्येक चॅप्टर वाईज आणि प्रत्येक सेक्शन वाईज आपण डिटेलमध्ये ॲनालिसिस करणार आहोत. तर आजच्या या सेशनमध्ये आपण बघणार आहोत की IPC आणि भारतीय न्याय संहिता ह्यामध्ये काय बदल केला गेला आहे. जसं IPCमध्ये जे होते पहिले सेक्शन हे जास्त होते कम्पॅरेटिव्हली भारतीय न्याय संहिता. IPCमध्ये होते 511 सेक्शन आणि 23 चॅप्टर होते आणि आता ह्या भारतीय न्याय संहितेमध्ये टोटल सेक्शन आहेत 358 आणि चॅप्टर आहेत 20. म्हणजे तुम्हाला असं वाटेल की त्यामध्ये 23 चॅप्टर होते, यात 20 आहे, त्यात 511 सेक्शन होते आणि ह्यामध्ये 358 सेक्शन आहेत. तर त्यापेक्षा ह्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी कमी केल्या गेलेल्या आहेत का? तर नाही, असं काही नाही आहे. ॲक्च्युली हे जो नवीन कायदा आहे हा खूप व्यवस्थितपणे बनवला गेलेला आहे. ह्यामध्ये पुष्कळशे ज्या गोष्टी होत्या, जसं फॉर एक्झाम्पल जे सेक्शन 2मध्ये डेफिनेशन्स दिले गेलेले आहेत, तर त्या पहिल्या IPCमध्ये जे होत्या त्यातही त्या सेम डेफिनेशन्स होत्या, पण त्या विखुरलेल्या स्वरूपामध्ये होत्या, वेगवेगळ्या ठिकाणी होत्या आणि त्या वेगवेगळ्या सेक्शन वाईज दिल्या गेलेल्या होत्या. तर त्या इथे सेक्शन 2मध्येच सगळे एका ठिकाणी इन्क्लूड केले आहेत. ॲप्लिकेशन जे सेक्शन 1 आहे हे सुद्धा जे सेक्शन 1 to 5 IPCचं होतं, जे डिटेलमध्ये 1 to 5मध्ये दिलं गेलं होतं, ते सगळं इथे सेक्शन 1मध्ये दिलं गेलेलं आहे. तर अशा पुष्कळशा गोष्टी आहेत. त्यामुळे काय झालेलं आहे, हा थोडासा संक्षिप्त स्वरूपात बनवला आहे, जो की डिटेलमध्ये प्रत्येक गोष्टी देतोय. काही कायदे ह्यामध्ये नवीन कायदे किंवा नवीन ऑफेन्सेस आपल्याला म्हणता येईल, नवीन ऑफेन्सेस ह्यामध्ये ॲड केले गेलेले आहेत, जे IPCमध्ये नव्हते. तर चला सुरुवात करूयात आपण. चॅप्टर 1मध्ये प्रिलिमिनरी. चॅप्टर 1मध्ये 3 सेक्शन्स दिले गेलेले आहेत, 3 सेक्शन्स इन्क्लूड आहे. त्यातलं पहिलं सेक्शन जे आहे हे शॉर्ट टायटल कमेन्समेंट अँड ॲप्लिकेशन. जसं मी सांगितलं की IPCमध्ये सेक्शन 1 to सेक्शन 5पर्यंत जे दिलं गेलेलं होतं ते इथे सेक्शन 1मध्ये दिलं गेलेलं आहे. शॉर्ट टायटल मीन्स भारतीय न्याय संहिता 2023. कमेन्समेंट म्हणजे प्रेसिडेंट असेंट जी आहे ही 25 डिसेंबर 2023लाच मिळाली होती, पण ह्याचं जो हा ॲक्ट आहे तो ॲप्लिकेबल झालेला आहे तो 1 जुलै 2024पासून ॲप्लिकेबल झालेला आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे की इथे सेकंड जे सेक्शन आहे सेक्शन 2मध्ये डेफिनेशन्स दिले गेलेले आहेत आणि ह्या डेफिनेशन्स ज्या आहेत ह्या मोस्टली सगळ्या IPC प्रमाणेच आहेत. फक्त इथे फरक जसं मी पहिले सांगितलं की इथे जे आहे हे सगळं एका ठिकाणी ह्या डेफिनेशन्स दिल्या गेलेल्या आहेत आणि मेनली म्हणजे या प्रॉपरली अल्फाबेटिकली अरेंज केले गेलेले आहेत. मॅक्झिमम सेम डेफिनेशन्स आहेत, फक्त इथं जे आहे हे सिस्टमॅटिकपणे बनवलेलं गेलेलं आहे. डेफिनेशन्सला अल्फाबेटिकली अरेंज केलं आहे आणि सिस्टमॅटिक जे आहे ते इथे थोडंसं आपल्याला दिसून येईल की जसं काही पनिशमेंट जे आहेत किंवा जे ऑफेन्सेस आहे हे सिमिलर नेचरचे आहेत, हे एका चॅप्टरमध्ये व्यवस्थितपणे कोडिफाईड केले गेलेले आहेत. त्यामुळे हा ॲक्ट कम्पॅरेटिव्हली लक्षात ठेवायला आणि शिकायला सोपा असणार आहे. पुढे आपण बघूयात की पनिशमेंट. जसं पनिशमेंटमध्ये पनिशमेंट हे सेमच आहेत. कम्युटेशन ऑफ सेंटेन्स हे पण पहिले जसं आहे ॲक्टप्रमाणे IPC प्रमाणेच आहे. त्यानंतर चॅप्टर 3 त्यामध्ये जनरल एक्सेप्शन्स दिले गेलेले आहेत, तर हे पण IPC प्रमाणेच आहेत. फक्त इथे काय आहे की सेक्शन बदललेले आहेत, बाकी जे आहेत गोष्टी ज्या एक्सप्लेन केल्या आहेत त्या सिमिलरच आहेत. राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स वगैरे हे सगळं IPC प्रमाणेच आहे. जसं पनिशमेंटबद्दल जरी आपण म्हटलं
तर जर आपण असं म्हटलं की पनिशमेंट हा IPC मध्ये सेक्शन 53 मध्ये होता, तो आता सेक्शन 4 मध्ये दिला आहे. आता पनिशमेंटमध्ये जर बघितलं तर एक ॲड केली नवीन पनिशमेंट, 5 होते, आता 6वी त्यामध्ये ॲड केली आणि ती आहे कम्युनिटी सर्व्हिस, ही त्यामध्ये ॲड केली आहे. सेक्शन 5 कम्युटेशन ऑफ सेंटेन्स, हे ओल्डमध्ये म्हणजे IPC मध्ये सेक्शन 55 मध्ये होतं, ते आता इथे सेक्शन 5 मध्ये आहे. बाकी जे आहे हे सेक्शन फक्त तुम्ही नंबर वेगळे दिले आहेत, बट बाकीच्या गोष्टी ज्या आहेत त्या IPC प्रमाणे आहे. चॅप्टर 3 मध्ये जनरल एक्सेप्शन, इथे पण कॉन्टेंट सेम आहे IPC प्रमाणेच, थोडाफार चेंज झालेला आहे, म्हणजे जसं सेक्शन आहे, लँग्वेज आहे, ह्या गोष्टींमध्ये थोडाफार बदल झालेला आहे. पुढे अबेटमेंट, चॅप्टर 4 मध्ये अबेटमेंट, क्रिमिनल कॉन्स्पिरसी अँड अटेम्प्ट ऑफ अबेटमेंट चॅप्टर 4 मध्ये दिलं आहे. सेम आहे, ओल्डमध्ये म्हणजे IPC मध्ये सेक्शन 106 मध्ये दिलं होतं हे, आता इथे जे आहे हे सेक्शन 45 मध्ये दिलेलं आहे. क्रिमिनल कॉन्स्पिरसी अटेम्प्ट, चॅप्टर 5 मध्ये ऑफ ऑफेन्स अगेन्स्ट वुमन अँड चाइल्ड, सेक्शुअल ऑफेन्सेस. तर मेजर चेंज जो आहे, जो आपल्याला म्हणता येईल, तो ह्या ॲक्टमध्ये इथे आहे चॅप्टर 5 मध्ये. आणि जसं आपण पाहिलं की आधी जे आहे हे जस्ट एक्सप्लेन केलं आहे की कुठल्या टाईपचे ऑफेन्सेस असणार आहे, कसे असणार आहे, कॉन्स्पिरसी म्हणजे काय, प्रायव्हेट डिफेन्स म्हणजे काय. पण ऑफेन्स जो आहे तो खऱ्या अर्थाने इथून चालू झालेला आहे आणि चॅप्टर 5 पासून, आणि तो आहे वुमन अँड चाइल्डच्या अगेन्स्ट. जसं पहिले जे होतं IPC मध्ये स्कॅटर्ड होते, हे जे ऑफेन्स आहे रिलेटिंग टू वुमन ऑर चाइल्ड, तर हे स्कॅटर्ड होते. ओल्डमध्ये म्हणजे IPC मध्ये सेक्शन 354 मध्ये होतं, 354A, 354B, 354C, 354D इथे होतं. आणि 509 सेक्शन जे होतं शेवटी, तर त्यामध्ये मॉडेस्टी संदर्भामध्ये होतं. म्हणजे पहिले जसं महिलांच्या संदर्भामध्ये सेक्शन 350 पासून जे सेक्शन चालू होत होतं, ते एकदम रेप जे आहे ते सेक्शन 375 मध्ये होतं, आणि मग डायरेक्ट महिलांच्या मॉडेस्टीशी डील करणारं जे सेक्शन होतं ते शेवटी दिलेलं होतं, जे सेक्शन 509 मध्ये होतं. तर ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे हे जे स्कॅटर होतं त्याला कोऑर्डिनेट करायला थोडंसं किचकट जात होतं, लक्षात ठेवायला किचकट जात होतं, ते इथे मात्र आता सोपं जाणार आहे, कारण की इथे सिस्टमॅटिकली अरेंज केले गेलेले आहेत ते सगळे ऑफेन्स एकाच ठिकाणी, त्यामुळे हे लक्षात ठेवायला पण इझी जाणार आहे. IPC मध्ये रेप हे सेक्शन 375 मध्ये दिलं होतं, आता इथे जे आहे हे सेक्शन 63 मध्ये दिलेलं आहे. सेक्शन 67 जे आहे, सेक्शुअल इंटरकोर्स बाय हजबंड अपॉन हिज वाईफ ड्युरिंग सेपरेशन, हे जे होतं हे पहिले ऑफेन्स अगेन्स्ट मॅरेजमध्ये येत होतं, ते आता इथेच आहे. म्हणजे हे वुमनशी रिलेटेड जे काही आहेत ऑफेन्सेस हे सगळे एका ठिकाणी दिले आहेत. आता जसं सेक्शन 72 डिस्क्लोजर ऑफ आयडेंटिटी ऑफ विक्टीम ऑफ सर्टन ऑफेन्सेस, म्हणजे जे कोणी विक्टीम असेल त्याच्या संदर्भातली जी माहिती आहे, त्याची जी आयडेंटिटी आहे ती डिस्क्लोज करू नये. जर ती डिस्क्लोज केली तर त्या संदर्भामध्ये जे ऑफेन्स होतं ते आता इथे 72 मध्ये दिलेलं आहे. जे पहिले IPC मध्ये हे सेक्शन 228A मध्ये दिलं गेलेलं होतं, तर आता ते इथेच आहे आणि एका ठिकाणीच दिलं गेलेलं आहे. त्यामुळे हे समजायला आत्ताचा हा जो ॲक्ट आहे हा सोप्पा असणार आहे, सोप्पा जाईल डेफिनेटली. त्यानंतर पुढे आपण बघूयात क्रिमिनल फोर्स अँड असॉल्ट अगेन्स्ट वुमन. क्रिमिनल फोर्स हे ओल्डमध्ये सेक्शन 354 मधलं पार्ट होतं, जे म्हणजे मॉडेस्टीवाला जो पार्ट चालू होत होता तो इथे दिला आहे. सेक्शन 74, 75, 76 अँड 77 हे जे आहे तर वायोरिझमपर्यंत
आहे, स्टॉकिंग पण आहे. तर ह्या ज्या आहेत हे सगळे जे ऑफेन्स आहेत हे आपल्याला एका ठिकाणीच इथे बघायला मिळतील, शिकायला मिळतील. ओल्डमध्ये 509 सेक्शनमध्ये होतं ते आता इथे 79मध्ये आहे. वर्ड, गेस्चर ऑर ॲक्ट इंटेंडेड टू इन्सल्ट मॉडेस्टी ऑफ अ वुमन. म्हणजे मॉडेस्टीच्या संदर्भात जे होतं ते सेक्शन 509मध्ये होतं IPCत आणि हे आता इथे सेक्शन 79मध्ये आहे. म्हणजे आता सिस्टमॅटिकपणे सगळे एका ठिकाणी दिले गेलेले आहेत जे सिमिलर टाईपचे ऑफेन्सेस आहेत ते. त्यानंतर ऑफेन्स रिलेटिंग टू मॅरेज. आता हे जे आहे हे 80पासून चालू होत आहे. ओल्डमध्ये जे होतं म्हणजे IPCमध्ये तर 304 सबसेक्शन 6मध्ये होतं डाउरी डेथ. मग आपण वाचत होतो की 498 ओल्डमध्ये म्हणजे IPCमध्ये 498A हे आपण बघत होतो क्रुएल्टीच्या संदर्भामध्ये. आता हे ते जे होते जसं 304 498 हे स्कॅटर्ड होतं. तर आता हे सगळं हे एका ठिकाणीच हे एक्सप्लेन केलं आहे. ऑफेन्स रिलेटिंग टू मॅरेज. तर हे सगळं एका ठिकाणीच त्या संदर्भामध्ये त्याच्याशी रिलेटेड ऑफेन्सेस जे आहेत ते एका ठिकाणीच दिलेले आहेत. त्यानंतर आहे ऑफेन्स हा जो आहे मिसकॅरेजच्या संदर्भात, ऑफ कॉझिंग मिसकॅरेज. ऑफेन्स अगेन्स्ट चाइल्ड सेक्शन 93पासून ऑफेन्स अगेन्स्ट चाइल्ड म्हणजे जसं बघितलं पहिले मॅरेज, ऑफेन्स रिलेटिंग टू मॅरेज. म्हणजे ऑफेन्स अगेन्स्ट वुमन अँड चाइल्ड ह्या 5 चॅप्टरमध्ये वुमन अँड चाइल्डच्या संदर्भामधले ऑफेन्सेस हे दिले गेलेले आहेत. आणि मग जे आहे पहिले वुमनच्या संदर्भामधलं आहे ते. त्यानंतर रिलेटिंग टू मॅरेज जे आहे की डॉरी डेथ वगैरे हे. त्यानंतर मिसकॅरेज, ऑफेन्स अगेन्स्ट चाइल्ड हे चॅप्टर 5मध्ये दिलं गेलेलं आहे. म्हणजे जसं आपण पाहिलं की पहिला जो होतं की ओल्डमध्ये किडनॅपिंगवालं जे पार्ट होतं हे 359मध्ये होतं. पण आता मग 360मध्ये पण होतं, 361मध्ये पण होतं. पण आता इथे जे आहे हे मुलांच्या संदर्भामध्ये जे कायदे आहे हे सगळे हे एका ठिकाणीच बघायला मिळतील, शिकायला मिळतील. त्यानंतर पुढे बघूयात चॅप्टर 6 ऑफेन्स अफेक्टिंग द ह्युमन बॉडी. ह्यामध्ये ऑफेन्स अफेक्टिंग लाईफ ह्युमन बॉडीच्या संदर्भात जसं कल्पेबल होमिसाईड, मर्डर, नंतर पनिशमेंट फॉर मर्डर, ह्यामध्ये अबेटमेंट ऑफ सुसाईड, अटेम्प्ट टू मर्डर हे सगळं जे आहे हे चॅप्टर 6मध्ये दिलं गेलेलं आहे. आता इथलं हे जे आहे सेक्शन 106मधलं सबसेक्शन 2 हे जे आहे हे पनिशमेंट आहे जे हिट अँड रन केसच्या संदर्भामध्ये आहे ते होल्डवरती आहे. ते ॲप्लिकेबल नाही आहे, ते होल्डवर ठेवलं गेलेलं आहे. बाकी तेवढं वगळता बाकी सगळे जे सेक्शन आहेत ते ॲप्लिकेबल आहेत. तेवढं फक्त जे आहे 106 सबसेक्शन 2 हे होल्डवर ठेवलं गेलेलं आहे. आता इथून हा जो पार्ट चालू होतो आहे कल्पेबल होमिसाईडवाला पार्ट हा जसा ओल्डमध्ये म्हणजे IPCमध्ये 299 300 इथे त्यामध्ये होता, आता तो इथे 100 101 असा आहे. त्यानंतर इथे जे आहे आता इथे 103मध्ये एक पनिशमेंट फॉर मर्डर हे सगळं जे आहे हे आपल्याला या एकाच ठिकाणी मिळणार. म्हणजे जसं फरक काय होणार माहिती आहे का, लक्षात ठेवायला तुम्हाला जर आहे तर ते कसं तुम्हाला लक्षात ठेवायला तर 100 and 101 आणि तिकडे जे होतं IPCमध्ये ते 299 and 300 असं होतं. तर ह्यामध्ये जे आहे एक नवीन गोष्ट शिकायला मिळेल ती आहे मॉब लिंचिंगची. मॉब लिंचिंग म्हणजे जेव्हा खूप जण मिळून कुणाची हत्या करतात तेव्हा त्याला मॉब लिंचिंग मानलं जातं. आणि हा नवा पार्ट आहे तो आपल्याला ह्या चॅप्टर 6मध्ये बघायला शिकायला मिळणार आहे. 299पासून जसं कल्पेबल होमिसाईड हा पार्ट स्टार्ट होत होता, नंतर सुसाईडवाला पार्ट येत होता, सुसाईडवाली प्रोव्हिजन येत होती.
अबेटमेंट ऑफ सुसाईड. सुसाईड करायची काय शिक्षा असेल, पण ह्याची काही शिक्षा मिळत नाही, कारण मेंटल रिहॅबिलिटेशन ॲक्टमुळे ते हटवण्यात आलेलं आहे की सुसाईड करायची जे अटेम्प्ट केलं जातं वगैरे, तर ते मेंटल रिहॅबिलिटेशन ॲक्टमुळे ते हटवण्यात आलेलं आहे. आणि इथं पण नाही आहे, इथं पण ते ऑलटुगेदर रिमूव्ह केलेलं आहे. त्यानंतर आपण बघणार जसं 112 जे आहे हे PT ऑर्गनाइज क्राईम हे आहे. आणि हे जे आहे 113 टेररिस्ट ॲक्ट, हा जो आहे हा नवा पार्ट आपल्याला इथे शिकायला मिळणार आहे. टेररिस्ट ॲक्ट ही नवीन जो ॲक्ट आहे तो ॲड केले गेलेला आहे. म्हणजे भारत देशाची सिक्युरिटी, इंटिग्रिटी, इकॉनॉमिक स्टॅबिलिटी, म्हणजे ह्याला कुठल्याही प्रकारे अटॅक केला जाईल तेव्हा ते टेररिझम मानलं जाईल. कुणाला किडनॅप करून जर भारत सरकारवर प्रेशर क्रिएट केलं जात असेल तर त्याला टेररिझम मानलं जाईल. तर ह्यामध्ये हा टेररिस्ट ॲक्ट जो आहे हा आपल्याला नवीन शिकायला मिळणार आहे. त्यानंतर पुढचं जे आहे ऑफ हर्ट. आता जसं महिलांसंदर्भात गुन्हे झाले, मुलांच्या संदर्भात ऑफेन्स झाले, टेररिझम झालं, म्हणजे ह्यासारखे जे मोठे मोठे सिरियस ऑफेन्सेस होते हे सुरुवातीलाच ह्या ॲक्टमध्ये डिस्कस केले गेलेले आहेत. आणि आता जो आहे इथून पुढचा जो पार्ट आहे ह्यामध्ये थोडे लेस सिरियस टाईपचे ऑफेन्सेस येणार आहेत. म्हणजे पहिले छोटे छोटे ऑफेन्सपासून सुरुवात, पहिल्याचं जो होतं IPC त्यामध्ये छोटे छोटे ऑफेन्सपासून सुरुवात होऊन मग मोठे ऑफेन्स यायचे. आता इथे जे आहे इथे पहिले सिरियस ऑफेन्स दिले गेलेले आहेत आणि मग त्यापुढे लेस सिरियस ऑफेन्सेस आहेत. बाकी हे सगळं IPC सारखंच आहे, बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या. 126 रॉंगफुल रिस्ट्रेंट, 127 रॉंगफुल कन्फाइनमेंट. पहिले जसं रॉंगफुल रिस्ट्रेंट अँड रॉंगफुल कन्फाइनमेंट हे वेगवेगळ्या सेक्शनमध्ये होते, ते इथे जे आहे म्हणजे ते स्कॅटर होते, विखुरलेलं होतं. आणि इथे जे आहे ते सेक्शन 126 आणि 127मध्ये क्लब केले गेलेलं आहे. त्यानंतर पुढे जर आपण म्हटलं क्रिमिनल फोर्स अँड असॉल्ट, हे पण सेक्शन 128 फोर्स, 129 क्रिमिनल फोर्स, 130 असॉल्ट. इथे पण आहे, फक्त सेक्शन चेंज झालेले आहेत, बाकी तर प्रोव्हिजन्स त्या सेमच आहे. फोर्स आहे, असॉल्ट आहे. पुढचं जे आहे ते किडनॅपिंग, अबडक्शन, स्लेव्हरी अँड फोर्स लेबर. किडनॅपिंग सेक्शन 137, 138मध्ये अबडक्शन, हे इथे सगळं याबद्दल आहे. सेक्शन 147 वेजिंग वॉर, आता हे चॅप्टर 7मध्ये डिस्कस केलं आहे. चॅप्टर 7मध्ये ऑफेन्स अगेन्स्ट स्टेट आहे, वेजिंग वॉर वगैरे. यात काय थोडेफार चेंजेस केले, जास्त काही नाही आहे ह्यामध्ये. त्यानंतर चॅप्टर 8मध्ये ऑफेन्स रिलेटिंग टू द आर्मी, नेव्ही, एअरफोर्स. तर हे IPCमध्ये जसं स्टार्टिंगला होतं ते इथे चॅप्टर 8मध्ये दिलं गेलेलं आहे. आता पुढे बघूयात चॅप्टर 9. चॅप्टर 9मध्ये ऑफेन्स रिलेटिंग टू इलेक्शन्स हे दिलेलं आहे. तर इथे जो आहे, जसं आता हा इम्पॉर्टंट पार्ट आहे तो इथे आहे, अनलॉफुल असेंब्लीवाला जो 189पासून चालू होतो इथे. बाकी तर हे सगळं पहिल्याप्रमाणे आहे. इनी हो एवढं काही चेंज केली गेलेलं नाही आहे त्यामध्ये. इथं जो आहे हा अनलॉफुल असेंब्ली, ऑफेन्स अगेन्स्ट द पब्लिक ट्रँक्युलिटी, 189 अनलॉफुल असेंब्ली. इथून हा महत्त्वाचा पार्ट आहे. जसं ओल्डमध्ये जे आहे हे सेक्शन 141मध्ये अनलॉफुल असेंब्ली काय असते, त्याची पनिशमेंट काय असते वगैरे सेक्शन 149मध्ये वेगवेगळे होती. आता ती इथे ही सिस्टमॅटिकली अरेंज केली गेलेली आहे की अनलॉफुल असेंब्ली म्हणजे काय, त्यानंतर त्याचं जे काही आहे ती गिल्टी ऑफ ऑफेन्स कमिटेड इन प्रोसिक्युशन ऑफ कॉमन ऑब्जेक्ट, त्यानंतर रिअटिंग, अफ्रे, हे स्टेप बाय स्टेप इथे एकाच ठिकाणी दिलेले आहेत, सिस्टमॅटिकली अरेंज केलेले आहेत.
अनलॉफुल असेंब्लीमध्ये आपण शिकत होतो की अनलॉफुल असेंब्लीमध्ये फोर्स व्हायलन्सचा वापर केला जातो, तर त्याला आपण रिअट म्हणतो. ते 191मध्ये दिलं आहे. जे अनलॉफुल असेंब्ली आहे आणि ती जेव्हा फोर्सचा वापर करते तेव्हा ते रिअट बनतं. म्हणजे हे व्यवस्थित स्टेप बाय स्टेप सिस्टमॅटिकली दिले गेलेलं आहे. म्हणजे आता ॲक्टमध्ये एका कॅटेगरीचे ऑफेन्स जे आहे ते एका ठिकाणी असल्यामुळे समजायला आणि लक्षात ठेवायला सोपे होतात. पहिले स्कॅटर होतं त्यामुळे थोडंसं अवघड जात होतं लक्षात ठेवायला, पण आता इथे सिस्टमॅटिकपणे अरेंज केल्यामुळे सोपं जाईल. जसं आपण बघितलं आधी पण डेफिनेशन्स आहेत त्या पण अल्फाबेटिकली अरेंज केल्या आहेत, त्या पण एका ठिकाणी दिल्या आहेत, त्यामुळे ते सोपं जातं. आता इथे पण काय आहे की अनलॉफुल असेंब्ली, त्यानंतर रिअटिंग, त्यानंतर अफ्रे, म्हणजे हे स्टेप बाय स्टेप एका ठिकाणी दिले गेलेलं आहे. आणि हे एक सेम टाईपचे गुन्हे आहेत, ते जमाववाले गुन्हे आहेत. तर म्हणजे जेव्हा काही लोक एका ठिकाणी एकत्र येऊन गुन्हे करतात जमाव करून, तर हे त्या संदर्भातले गुन्हे आहेत आणि ते चॅप्टर एकाच ठिकाणी दिले आहेत, त्यामुळे ते तुम्हाला लक्षात ठेवायला सोपे जाणार आहे. ठीक आहे, चॅप्टर 11मध्ये. पुढे जे आहे बाकी ते इनिहो हे आहे ऑफेन्स बाय ऑर रिलेटिंग टू पब्लिक सर्वंट. त्यानंतर जो आहे कंटेम्प्ट ऑफ द अनलॉफुल ऑथॉरिटी ऑफ पब्लिक सर्वंट. यामध्ये काही एवढे बदल केले गेले नाही आहेत. त्यानंतर आता पुढे आहे ते जसं इम्पॉर्टंट हा जो पार्ट आहे हा फॉल्स इव्हिडन्स अँड ऑफेन्स अगेन्स्ट पब्लिक जस्टिस हा आहे. फॉल्स इव्हिडन्सवाला पार्ट आहे हा सेक्शन 227 गिविंग फॉल्स इव्हिडन्स, 228 फॅब्रिकेटिंग फॉल्स इव्हिडन्स. तर हा जो सगळं आहे ह्या पार्टमध्ये ह्या चॅप्टरमध्ये इव्हिडन्सच्या संदर्भामध्ये सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते इथे दिल्या आहेत. इथं काही जास्त काही बदल नाही आहे, फक्त एवढं आहे की ते सिस्टमॅटिकली हे सगळं अरेंज केलं गेलेलं आहे. त्यानंतर पुढचं जे आहे ऑफेन्स अफेक्टिंग पब्लिक हेल्थ सेफ्टी कन्व्हिनियन्स, तर ते जे आहे तर ते 270मध्ये पब्लिक न्यूसन्स वगैरे दिलं आहे. तर ह्यातही काही जास्त काही असा बदल नाही आहे. जर आपण हे ओव्हरऑल बघितलं तर असं एक लक्षात येईल की भारतीय न्यायसंहितेमध्ये जो स्टार्टिंगचा पार्ट आहे ते सुपर इम्पॉर्टंट आहे, म्हणजे एक्झामसाठी पण ते खूप इम्पॉर्टंट आहे. आणि हे जे शेवटी दिलं आहे ते तसं ठीक आहे, एवढं इरिलिव्हंट पार्ट आहे. बट स्टार्टिंगचा जो पार्ट आहे जे आपण वुमन्स अँड चाइल्डपासूनचं जे आहे किंवा आधीचं पण, तर हे सगळं जे आहे हे खूप इम्पॉर्टंट आहे एक्झामच्या दृष्टीने. त्यानंतर आहे ऑफेन्स रिलेटिंग टू रिलिजन, यातही जास्त काही बदल नाही आहे. ऑफेन्स अगेन्स्ट प्रॉपर्टी, त्यामध्ये थेफ्ट, स्नॅचिंग, त्यानंतर एक्स्टॉर्शन, रॉबरी, डेकॉटी हे सगळं आहे. 303मध्ये थेफ्ट, 304मध्ये स्नॅचिंग. आता हा जो पार्ट आहे 304 सेक्शन 304 स्नॅचिंग हा जो पार्ट आहे हा इथला हा जो आहे हा नवीन पार्ट आहे, हा नवीन ऑफेन्स आहे जो इथे इन्क्लूड केला गेलेला आहे. जसं 371मध्ये पहिले थेफ्ट दिलं होतं, आता ते जे आहे ते इथे 303मध्ये थेफ्ट दिलं आहे. इथे स्नॅचिंग हा नवीन ऑफेन्स दिलेला आहे की जसं रस्त्याने जात असताना कोणी गळ्यातून चेन ओढून नेली, त्याला आपण काय म्हणतो, त्याला स्नॅचिंग म्हणतो. तर अशा संदर्भातले किंवा हातातून पर्स ओढून नेली त्याला आपण स्नॅचिंग म्हणतो. तर ह्या टाईपचा जो ऑफेन्स आहे तो इथे सेक्शन 304मध्ये इन्क्लूड केले गेलेला आहे. मग पुढे जे आहे एक्स्टॉर्शन आहे, मग रॉबरी आहे. म्हणजे हा पण सिक्वेन्स आहे हा सेम आहे. पहिले थेफ्ट आलं, मग एक्स्टॉर्शन आलं, मग रॉबरी आलं. त्यानंतर जे आहे क्रिमिनल मिसअप्रोप्रिएशन ऑफ प्रॉपर्टी, क्रिमिनल ब्रीच ऑफ ट्रस्ट, त्यानंतर आहे चिटिंग, मिसचीफ. म्हणजे हे जे सगळे आहेत हे प्रॉपर्टीच्या संदर्भातले गुन्हे आहेत. क्रिमिनल मिसअप्रोप्रिएशन ऑफ प्रॉपर्टी, ब्रीच ऑफ ट्रस्ट, रिसिविंग स्टोलन प्रॉपर्टी, चिटिंग, मिसचीफ वगैरे जे आहेत हे सगळे जे आहेत हे प्रॉपर्टीच्या संदर्भातले, क्रिमिनल ट्रेसपास हे सगळे प्रॉपर्टीच्या संदर्भातले गुन्हे आहेत.
तर पुढचं जे आहे ते ऑफेन्स रिलेटिंग टू डॉक्युमेंट अँड प्रॉपर्टी मार्क्स, मेकिंग फॉल्स डॉक्युमेंट, फॉर्जरी, हे डॉक्युमेंट्सच्या संदर्भातला जो आहे तो पार्ट इथे चालू होतो. पहिला जो होता तो प्रॉपर्टी संदर्भातला होता. इथे जो आहे हा सगळा डॉक्युमेंटवाला पार्ट चालू होतो. म्हणजे इथे जे आहे हे स्टेप बाय स्टेप प्रत्येक गोष्ट व्यवस्थितपणे सिस्टमॅटिकली अरेंज केली गेलेली आहे. पुढचं जे आहे ते क्रिमिनल, इंटिमिडेशन, इन्सल्ट, अनायन्स, डिफॉर्मेशन वगैरे जे आहे हे इथे सगळं या चॅप्टरमध्ये इन्क्लूड केले गेलेलं आहे. आणि सगळ्यात शेवटी जे आहे चॅप्टर 20 त्यामध्ये रिपील अँड सेविंग, म्हणजे हा IVCला रिपील म्हणजे पहिला जो आहे IPC हा आहे त्याला हा रिप्लेस करतो आणि हा जो कायदा आहे हा सेव्ह होतो, हा कायदा लागू होतो. म्हणजे या संदर्भातली जी प्रोव्हिजन आहे ती 20मध्ये आहे. आता जसं आपण बघितलं ओव्हरऑल आपण हे पूर्ण ॲक्टचं आपण एक ओव्हरलुक केलं, एक थोडक्यामध्ये आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला की IPCमध्ये काय होतं आणि ह्या ॲक्टमध्ये काय आहे, काय बदल केले गेले आहेत आणि काय काय आहेत हे शॉर्टमध्ये आपण आज बघितलं आहे. आता नेक्स्ट सेशन्सपासून आपण सेक्शन वाईज प्रत्येक गोष्ट डिटेलमध्ये बघणार आहोत, शिकणार आहोत. ठीक आहे. आणि एवढं आहे की ह्यामध्ये जे आहे ते सिस्टमॅटिकली अरेंज केलं आहे, त्यामुळे लक्षात ठेवायला सोपं जाणार आहे. इवन दो सेक्शन्स कमी झालेले आहेत, चॅप्टर कमी झालेले आहेत, पण ह्यामध्ये प्रॉपरली सगळं एका ठिकाणी प्रॉपरली एका टाईपचे गुन्हे एका ठिकाणी घेतल्यामुळे सिस्टमॅटिकली अरेंज केल्यामुळे आणि काही गोष्टी ज्या आहेत त्या एका इन्क्लूड केल्या, ज्या पहिले स्कॅटर होत्या त्या आता एका प्रोव्हिजनमध्ये घेतल्यामुळे काय झालेलं आहे, सेक्शन्स कमी झालेले आहेत, चॅप्टर कमी झालेले आहेत. पण याचा अर्थ असं नाही की हा IPCपेक्षा ह्याच्यात काही कमी केलं आहे, नाही. ह्यामध्ये काही नवीन टाईपचे जे गुन्हे आहेत ते ॲड केले गेलेले आहेत. तर आय होप तुमच्या सर्वांना आजचं सेशन चांगलं वाटलं असेल आणि ओव्हरऑल जे आपण थोडक्यामध्ये हा ॲक्ट समजून घेण्याचा जो प्रयत्न केला आहे, मी समजवण्याचा प्रयत्न केला आहे आणि तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे, तर डेफिनेटली मी आशा करते की तुम्हाला समजलं असेल. तर नेक्स्ट सेशनपासून आपण आता प्रत्येक सेक्शन हे डिटेलमध्ये बघणार आहोत. थँक्यू सो मच.